नमस्कार, मी सर्पमित्र गजानन जाधव। काल रात्री बुधगावमध्ये 12 ते 12:30 याच्या दरम्यान रात्री एक कॉल आला होता। त्यानंतर गेलो बुधगावमध्ये भगत गल्ली येथून एक कॉल आला होता, दत्ता माने यांच्या घरामध्ये सर्प निघाला म्हणून। गेलो तर बघितलं तर हा तस्कर या जातीचा बिनविषारी सर्प तिथे आढळून आला, घरामध्ये होता। त्याची उंची जवळजवळ 4-4.5 फूट इतकी आहे। हा बिनविषारी सर्प आहे। त्यावेळेला बघितलं तर ते असं वाटलं की त्याची हालचाल एकदम शांत झाली, मंदावली होती। त्यामुळे मला हाताला असं जाणवत होतं खाली हात लावल्यानंतर की हा सर्प अंडी घालणार आहे। त्यानंतर रात्री बरणीमध्ये ठेवले असता आज सकाळीच त्याला बाहेर काढायचं, सोडायचं नेऊन म्हणून बघितलं तर त्याने 7 ते 7 अंडी घातलेले आहेत आणि अजून देखील एक 2 ते 3 अंडी त्याच्या आतमध्ये आहेत। हा तस्कर या जातीचा बिनविषारी सर्प आहे। याला स्प्रिंग साप सुद्धा म्हणतात। शक्यतो घरामध्ये पाली, बेडूक याच्या शोधासाठी घरामध्ये आढळलेला आहे आणि याची अंडी जी आहेत ती एकदम प्लास्टिकगत, रबरगत असतात। ही अंडी लांब आणि रबरगत असतात। ही 60 ते 62 दिवसानं यातून पिल्ली निघत असतात। आता ही अंडी सर्प सगळंच सोडायचं आहे। अंड जरी हातून लांब असं जरी पडलं तरी ते रबरच्या बॉलगत असतं। शक्यतो अंड्याला आतमध्ये काय होत नाही आणि अशा प्रकारे बुधगावमध्ये हा आढळलेला सर्प आहे, तस्कर या जातीचा बिनविषारी सर्प आहे। नैसर्गिक अधिवासामध्ये नेऊन सोडायचं आहे आणि घराशेजारी आडगळ वगैरे काय असेल तर ते आडगळ नसावे। आडगळीमुळे काय होतं, उंदीर, पाली जास्त प्रमाणात येतात, त्यामुळे घरामध्ये साप येण्याची शक्यता असते। आडगळ ते काही करू नका।